हा इथे बेडरूम आहे. मस्तपैकी इथे बसायचं, चिल मारायचा. आपल्याला वाटलं आंघोळ करायची आहे तर बघा समोरच स्विमिंग पूल. तुम जीवो हजारों साल मेरी है आरज़ू. आणि हा आहे सानूचा केक. हॅपी बर्थडे टू यू. हे बघ इथे केस आहेत. फॅन बघ ना इथे बघ. इथे फूड टेस्टी नाही, जेवण टेस्टी नाही, तर आपण जाऊन बाहेर जेवूया. पण इथूनशी एवढा अंतरावरती आहे ना, हा एकदम जंगलमध्ये आहे. आपले जे असतात ना लोकल फूड खानावळ, बरोबर त्याच्यामध्ये टेस्टच लागते टेस्ट जेवण. असतेच. नमस्कार सर्वांना. जसं तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलं का आता सानूचा बर्थडे आहे. आज आहे 22 तारीख, तर उद्या 23 तारीख. 23 तारखेला सानूचा बर्थडे. तर बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी, सेलिब्रेशन म्हणजे काय आम्ही तुम्हाला माहिती आहे, स्नेहाचा बर्थडे असो, माझा बर्थडे असो, नाहीतर सानूचा असो, नाहीतर आमची आपल्या लग्नाची anniversary. अॅनिव्हर्सरी असो, हो. आम्ही बाहेरच जातो. तर आज आम्ही चाललो तर अलिबागला. तिथे मस्त आम्ही रिसॉर्ट बुक केलंय. कधीच केलं 1 महिन्या अगोदर, कारण एक की महिना कसं आहे अगोदर, या टायमिंगला पूर्ण फुल सीझन असतोय. हो. तर आपल्याला कसं आहे की खूप ऑप्शन नव्हतेच, तरी पण आपण एक बेस्ट पेक्षा बेस्ट काढून टाकले आपल्याला. सानूचा न्यू ड्रेस. तिला स्कर्ट्स खूप Wow. आवडतात, तर तिने काल स्कर्ट घेतली, टी शर्ट हा. घेतली कॅज्युअल अशी. मी डेनिमचा वेअर केलेला आहे. छान छान आहे ना. मस्त वाटतंय. यांना बोलले तुम्ही पण हे करता, बोलते नाही मला मला गरम. काल काय झालं म्हणजे मला काय असं आवडलंच नाही मला. आज आम्ही 5 वाजता झोपलो हम्म. आणि किती 9 वाजता उठलो. सकाळी 5 वाजता 5 ला झोपलो आणि झोपलो. 9 वाजता बापरे उठलो. म्हणजे कारण झोप. बाहेर कामं होती, मसाल्याची, हो, मसाल्याची. मसाला पॅकिंग करायचं होतं. चला. तर हे सर्व आम्ही काही शूट करत बसलो नाही. बघा तर चप्पल घेतली माझी हातात. सर्वात पहिले आपण आता रिक्षामध्ये बसूया. आपण आपली रिक्षा घेऊन जाऊया ना. हो आणि जर बाबांची कृपा असली तर लवकरच 4 व्हीलर पण घेऊया. हो बघूया आता कसं काय होते. हा आपण करतोय विचार खूप सारी गोष्टी, पण बोलतात ना हा. बोलायला नाही पाहिजे अगोदर, बोलायला होणार नाही का नाही होणार ते नाही. हे असं ना आम्ही जस्ट जस्ट असंच बोललो, मॅनिफेस्ट करतोय की आज आपण आता ऑटो घेऊन फिरतोय. लास्ट इयर आपल्या वाटतं एक ताईने कॉमेंट केलेली की दादा तू ना ऑटो का घेऊन जातोय, तू आरामात मस्त तुम्ही कॅब बुक करू शकता किंवा फेरीने जाऊ शकता, कशाला एवढं तू दमतोय, म्हणून तू पण एन्जॉय करू शकतो स्नेहा सानू सोबत. तर गोष्टी असतात ना, आम्हाला पण आता फील होते की कुठे कुठे आपण बाहेर जातो तर पाहिजे ना. अरे वनवरती आहे. तर बस असंच एक मनामध्ये Share केला, हो. शेअर केला. बघूया जर महागावाची कृपा असली तर लवकरच 4 व्हीलर पण घेऊया. म्हणजे आपण रिक्षाला काही विकणार नाही. ती आता खूप जण लक्ष्मी- लगेच कमेंट करतील तर मग दादा रिक्षा काय करणार, रिक्षा बरोबर. विकणार का. तर आम्ही रिक्षा विकणार नाही बाबा. बाहेर जसा निघलो गरम एवढा करते ना, भरपूर गरम करते ना. मग हालत आता danger होणार आहे. जायचं. छान वाटतं तुझा ड्रेस. हा मग मी कधीच सानूचं ऑर्डर पण करून मस्त ठेवलेला, वाटतंय. सानू तुझं आज पण वेअर छान केला. वाटतंय. कालच शॉपिंग केली. माझी शॉपिंग आधीच झालेली होती खूप रिक्षा महिन्या अगोदर. मस्त फडका मारून ठेवला. चला. चल जायचा. हा चला जाऊया. तर बोला सर्वांनी जय जय श्री श्री महाकाल. महाकाल. बस बस ओके. बसले का? हा बसली. बस जायचं ना? बंद कर. हा तर आता ना आम्ही थोडासा ब्रेक घेतलाय. तर जाता आता प्रवास 2 तासाचा आहे. तर काहीतरी स्नेहा खायला घेते चराट बराट. आणि 2 दिवस झालं भरपूर काम केलंय, त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, झोप पूर्ण नाही झाली. थोडी एनर्जी ड्रिंक पण घेतली. रेडबुल बघत होतो पण इथे नाही भेटत. घे ना काहीतरी. हा दुसरी इथे बघूया काय. घ्यायचं नाही बाबा. चल उलटी होईल प्रवास मध्ये. पुढे बघायचं ना काहीतरी. चालेल. आग लागली का लावली कोणी.
झाला तर आता आम्ही ना ब्रेक घेतलाय, गरमी आहे ना. भरपूर गरम करतोय, आणि आम्ही घरातून एवढा निघलेलो गरम करतोय ना, बापरे बाप. 11:30ला निघलो, आता बघा 3 वाजले. हा एवढी गरमी आणि आम्ही खूप जागेवरती गेलो म्हणजे जेवण्यासाठी, पण ऑलरेडी बोलते ना हाऊसफुल होती तिकडे सगळं. हा. आणि तर आता विचार येता केला येता- का रिसॉर्टला पण जाणार होतो, पण रिसॉर्टला जाता त्यांचं ते किचन कुक असतात, हा नाही बनवलं तर हा, ते तर पण त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली आता इथनं जेवणच करतो. तर आम्ही जेवायला ना पापलेट थाली मागितली आणि कोलंबी. सानूला कोलंबी आवडते म्हणून कोलंबी आणि इकडे थाली. कोळंबीमध्ये फ्राय पण भेटलं आणि आम्हाला माहिती आम्ही फ्राय पण मागवलं, सेमच आहे. आणि याची कोटिंग ना थोडीशी लॉलीपॉप सारखी लागते ना. हो. बरोबर बोललीस नाही आता. भात डायरेक्ट बघा सानूने काढले डायरेक्ट. वा, संपवायचं आहे हा सर्व. तर फायनली आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलो आहोत, म्हणजे रिसॉर्टला पोहोचलो आहोत. आणि इतका सुंदर व्ह्यू आहे ना, ते पण खरंच खूप छान आहे. मस्त. तुम्ही आता पुढच्या ब्लॉग मध्ये पुढे पूर्ण बघणारच आहेत की कसा व्ह्यू आहे, कशी रूम आहे. हा, तर या रिसॉर्टचं नाव आहे सिद्धांत हिल रिसॉर्ट. हो, तर हे काय प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हा. आपण आलोय आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलेलं आहे. बस आम्ही फर्स्ट टाइम आलो तिथे आणि एक्सपिरियन्स घ्यायचा बोलला, म्हणजे सानूचा बर्थडे एक चांगल्या ठिकाणी करावा, हो. चांगल्या रिसॉर्टला जावा आम्ही असं ठरवलेला. आणि एक ही बोलता ना एक मेमरी मेमरी हा, तर आपण मेमरी क्रिएट करायची म्हणजे आपण कसे ब्लॉग बनवतो, मग नंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करतो, मग कसं एक आठवण राहील का आपण इथे आलो होतो म्हणून. आणि यावर्षी आपण कुठेच फिरायला नाही गेलो, माहिती आहे ना, लास्ट आपण गोवाला गेलेलो आपल्या बरोबर. इथे. हा, तर कुठेही गेलो नाहीये. ते घराचे तुम्हाला माहितीये किती सारं काय 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 झालं, त्याच्यानंतर आम्ही कुठेच बाहेर असं गेलो नव्हतो. तर विचार केला की असं जाऊया, थोडा सानूला पण टाइम आहे, 2 दिवस आपल्या स्वतःसाठी काढूया. तर छान. आता आपण रिसॉर्टला पोहोचलो. तर चला तुम्हाला आम्ही ज्या रूम मध्ये राहतोय ना त्याची होम टूर देतोय. होम टूर नाही, रूम टूर. अच्छा, होम टूर नाही, रूम टूर ना. रूम टूर. तर चला रूम टूर देतो तुम्हाला. अरे तू तर आले आले लगेच कट पण करला, तिला आंघोलीला जायचं वाटतं. ती एक्साइटेड आहे की कधी मी स्विमिंग पूलला जाणार. एक्साइटेड एवढी झालीस. आणि जिथे आम्ही रूम घेतला, हा रूम घेतलेला आहे आणि बाजूचा नजारा बघा, बापरे. व्ह्यू बघा, मस्त पाऊस तिथे येणार पण आहे बघा वाटतं किती बघा भारी. पुन्हा. आणि एकदम असं क्लायमेट एकदम चेंज झालंय बघा, किती Change झालंय सुंदर एकदम. वाटते ना. तर हा बघा, हा रूम आहे, इथे आपण स्टे करतोय. आणि रूमच्या बाजूचा नजारा बघा किती भारी आहे. या साईडला बघा आणि या साईडला पण बघा. असं हे करायचं फक्त, टच करायचं आहे. हा हा ओके. हा, आणि चलो जसा आपण एंटर करतोय तर हा आपण रूम घेतलेला. वाव, बघा किती भारी ना. किती छान आहे. हो ना, हा. रूम तर आहेच छान, पण बाहेरचा आणि आतला तुम्हाला आम्ही दाखवतो. आता पहिले तुम्ही रूम बघून घ्या. हा. इकडे विंडो पण दिलेले आहेत. हे बघा. एकदम असं हे बनवलंय ना, थोडासा क्लासिक टाईप. हा. हो, आणि हा रूम ना कपल रूम आहे. Couple room. कपल रूम. बरोबर. हो, तर एसी वगैरे आहे बघा. इथे एक मोठा मिरर आहे. त्या मिरर मध्ये दिलाय. तुम्ही स्नेहाला बघताय, मला बघताय, इकडे सानूला बघताय. हा. आणि बघा इथे एक छोटासा फ्रीज दिलेला आहे. तुमची जवळ कोल्ड ड्रिंक काय असेल ते, ड्रिंक असेल तर ड्रिंक use असेल करू ते इथे तुम्ही यूज करू शकताय. एक टीव्ही दिलेला आहे. आणि बघा इथे तुम्ही कपड बघताय, तुमचे कपडे, सानूनी स्कर्ट ठेवलेलं आहे. आणि एक लॉकर पण दिलाय. आणि हा बेड आहे, टेबलचा आहे ना. हो, ओके. तर आता हे बघा, ही रूमच्या साईडचं तुम्हाला मी इथला हे दाखवतोय. किती भारी आहे ना. हे बघा. ये बस. तर असं म्हणजे वाटलंय आपल्याला थोडासा चहा वगैरे घ्यायचं तर इथे हा. चहा पण घेऊ शकताय. साईडला फुलं बघा किती सुंदर सुंदर. हो. हे बघा ना, वाव, सुंदर आहेत ना, हा, किती मस्त आहेत ना. वाव, ऍक्च्युली व्ह्यू खूप छान ये झालाय. तुला. थँक्यू सानूला. हॅपी बर्थडे गर्ल. इन ऍडव्हान्स हॅपी बर्थडे सानू. तर चला आता आतमधून आपण हे दाखवूया, स्विमिंग पूल. ओके. तर चला तुम्हाला या रूम मधला वॉशरूम दाखवतोय. आता आम्ही छान. आलो, फ्रेश झालो वगैरे. हा, थोडा ओला आहे पण हा. एकदम क्लीन. बघा इथे बॉडी वॉश सुद्धा दिलेला आहे. हा, छान आहे, गिझर वगैरे आहे म्हणजे. ब्रश पण दिलेले आहेत. हो, यांचा. हा इथे बेडरूम आहे.
मस्तपैकी इथे बसायचं, चिल मारायचा. आपल्याला वाटलं आंघोळ करायची आहे तर बघा समोरच स्विमिंग पूल आहे. नंतर आपण जाऊ आता. हा चला हे चला बघा. चला चला. मस्त ना? हा मस्त आहे. सानू आवडलं मोठी का size तुला? आहे ना पूलची? हा मोठी साईज आहे. मला वाटलं जवळजवळ छोटीच असणार. आरामात याचे 4 जण आरामात राहतील ना. हे बघा सानू बघा आंघोळ करते. सानू कसं वाटतंय तुला? भारी वाटतंय ना? नंतर खाली पण जाऊया. चहा पिणार? आपलं भजी खाणार तू? खाणार आणू नंतर? ओके मग आंघोळ कर. हा मस्त. हाईट किती आहे दाखव याची? एवढीच आहे ना? एवढंच आहे ना पाणी? मग डीप आहे का थोडंसं? ओके चालेल चालेल एन्जॉय कर. तर आता चहाचं टायमिंग झालंय आमचा. हे बघा चहा. सर्वात पहिले आम्ही फोन केला ना तेव्हा बोललं काही कांदा भजी वगैरे काय भेटणार नाही. मग नंतर सांगितलं का हां कांदा भजी भेटेल जेव्हा मी बोललो तेव्हा. आणि पहिला आम्ही आलाचा चहा मागितलेला तर आम्हाला पाठवला कुठला पावडरचा चहा मसाला टी. मग नंतर फोन करून सांगितलं का आम्ही आल्याचा चहा सांगितला मसाला टी मागवला. तुला असं आहे का? आता आपण मसाला टीच दिलाय पण आता आपण काहीच बोलू नाही शकत. कांदा भजी कशी आहे? भजी तर चांगली दिसते. हा भजी तर चांगली दिसते. आपण एवढे पैसे भरायचे. आपण कसं आहे एवढे पैसे पहिल्यांदा म्हणजे एवढे पैसे आणि आल्याबरोबर मग त्याही पहिलेच पेमेंट घेतलेला. मग आपल्याला काय पाहिजे नाही पाहिजे त्यांनी ते बोलतात ना बघायला पाहिजे की गेस्टला काय हवंय. आता आम्ही जर फर्स्ट टाइम एवढं डिसअपॉइंट होणार तर सेकंड टाइम नाही येणार ना. आणि रिकमेंड पण नाही करणार. त्याने हे पण नाही माहित ना की आपल्या चॅनल आपण युट्यूब फॅमिलीला रिकमेंड करणार. आम्ही आल्याबरोबर बोललो वाव खूप छान प्रॉपर्टी आहे आपण शेअर करूया. पण ते जसं आम्हाला वाटतं नाही करणार. भारी असणं गरजेचं नसतं. प्रॉपर्टी मध्ये चांगली आपल्याला पाहिजे काय लोकांची. फॅसिलिटी मिळते हे खूप गरजेचं आहे. सानूचा मूड खराब झाला मला की ट्यूब घ्या आम्ही काय बोलू इकडे मिळेल तुला. अरे पण मला वाटलं काही एवढा मोठा रिसॉर्ट आहे असेल इथे कारण तेही सांगितलेला मिळेल म्हणून ना. पण आणि मग नंतर सांगितलं बोलतो हवा नाही बोलतो त्याच्यात. हे काय बहाने झाले एवढे पैसे घेऊन. फुलं बघा किती भारी आहेत. बघा एकदम आर्टिफिशियल वाटतं हात लावलं. छान वाटत ना. तुटत पण नाही बघा. सानू हे बघा सानू इथे. वेदर बघा कसं झालंय असं वाटतं की पाऊस पडेल आणि थेंब थेंब पडलेलं सुद्धा. माझ्या अंगावरती काय 2 का 3 थेंब पडले. म्हणजे येणार आहे पाऊस. सगळे एन्जॉय करतात. सानू बोलत होती का मोठ्या याच्यामध्ये जायचं म्हणून तिला इथे आणले. क्लिनिंग बघा किती भारी आहे. याच्यामध्ये कचरा जमा झालाय हा दिसत नाही ना. हा फॅन बघा आता बंद केलं तेव्हा आम्हाला समजलं. आपल्या किचनसाठी फक्त एक मसाला स्नेहाज लजीज घरगुती मसाला. केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, बेस्ट क्वालिटी मसाला. आजच ऑर्डर करा. गंज पकडलाय. एवढे पैसे घेतात यांना फॅन चेंज नाही करतायत. हे बघा इथे केस बघा कसे चिटकलेले आहेत. धूळ बघा कशी आहे. हे बघा म्हणजे धूळ बघा. आपण एवढे पैसे द्यायचे यांना. आम्ही तर तुम्हाला लास्टला पैसे दिले काय दिले एक्सपिरियन्स घ्यायचा होता आम्हाला. आणि ऍक्च्युली कसं दुपारी ना आम्ही भरपूर थकलो होतो. भरपूर ट्रॅव्हल आणि ट्रॅफिक पण आम्हाला भेटली होती. तर त्याच्यामुळे दुपारी आम्हाला काही एवढं बघता नाही आला. पण आता जसा टाइम होत चाललाय तसं आम्हाला या गोष्टी कळायला लागल्यात. जसं इथे केस आहेत बघा. हे बघा तुम्हाला दिसत असले बघा. आता बघा हे बघा केस आहेत इथे. हा इथे कचरा इथे अटकलेला आहे. फॅन बघा हे बघा पूर्ण धूळ वगैरे भरपूर गांजलंय. हे बघ ते तर आहे काय की नाही. म्हणजे एक रिझनेबल प्राइस असतं तर ठीक आहे पण आपण जेवढं पे केलंय ना त्या हिशोबाने तर मला तर आसपास पण नाही वाटत खरं सांगते. आता काय आपण आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय. बघा धूल बघा किती बसलेले इथे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा दिसते ना. म्हणजे एवढे पैसे घेतात आणि आपल्याला देतात काय. आणि 1-2 इश्यू पण आहेत. हे बघ इथे केस आहेत. फॅन बघ ना इथे बघ. एवढे पैसे पे करतोय. काय नाव काय तुमचं? तुम्हाला मी पहिलाच सांगितलं की मी यूट्यूब क्रिएटर आहे. मी जेव्हा बुक करत होतो ना तेव्हाच मी सांगितलेलं मला साफसफाई लागेल. जे आहे ते आम्ही शेअर करणार. कसं आहे यूट्यूबवरती आम्ही अगोदरच काय सांगितलेलं तुम्हाला. जेवता वेळे पण आम्हाला जेवणामध्ये काय मागवलेलं आपण केस भेटलेलं ना.
भज्जीमध्ये केज भेटलेला. ठीक आहे, वायफायचा प्रॉब्लेम सॉल्व करा. हे बघा, हे तुटलेलं आहे, काहीच नाही, याचा उपयोगच नाही. हा काय, काहीच नाही, तुटलेलं आहे. हे इथे पण तुटलेलं आहेत. हे जर सोडलं डायरेक्ट खालीच येईल. हा नाम बडे और दर्शन छोटे. इकडे आहे, हा एक साईडला आहे, पण ते होणार नाही, राहणार नाही याच्यावरती. या साईडचं आहे बरोबर, त्या साईडचं हे आहे. आणि हे आपण हे साईडचं तुटलेलं आहे बघा. हे जर सोडलं डायरेक्ट खालीच येईल. आणि याला तर काहीच नाही बघा, तुटलेले पूर्ण आहे बघा. तरी आता रात्रीचे 9 वाजलेत, 9 वाजायला 5 मिनिटं आहेत. आणि आता आम्ही यांच्या रेस्टॉरंटमध्ये आलोत. जेवणाची ऑर्डर दिले, तर आम्ही ना प्रॉन्स मसाला ऑर्डर केला आहे. करी केलेली का, ते दिला मसाला, एकदम बकवास लागते. हे जे दिलं आहे ना, कढीपत्ता एकदम जिवंत टाकलेला आहे असं वाटतंय. कच्चा लसूण पण कच्चा आहे. आणखीन एक सांगा जरा, याच्यामध्ये ना अजिनोमोटो सारखी चव लागते. आता सकाळपासूनचा जो जेवणाचा एक्सपिरियन्स आहे ना, एकदम थर्ड क्लास आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. बघा आजचा क्लायमेट बघा, पावसासारखा आहे. सानू उठली, बर्थडे गर्ल उठली, हॅपी बर्थडे. रात्री लेट झोपला. हो बघा, क्लायमेट बघा किती छान आणि सुंदर झालेलं आहे. किती टक्के पाऊस दाखवते आज? 45%. 45% पाऊस आज तर चला ब्रेकफास्ट मध्ये बघूया. पावसात आंघोळ करायची. पावसात आंघोळ करूया, कारण पहिला पाऊस असणार. सानू येचल नाश्ता करूया, बघूया काय काय. चेअरवरती एक मिनिट, हे काय याचे छोले भटुरे बनवले. छोले भटुरे, भटुरे भटुरे, वॉटरमेलन, वॉटरमेलन, छोले असतील अजून काय. छोले, ठीक आहे, छोलेचे कलर, कांदा, लसूण नाही, लिंबू. अरे सकाळचा आमचा ब्रेकफास्ट. या सर्वांनी ब्रेकफास्ट करायला. चहा बघू कसं आहे यांचा. आमची सानू अशी ना फूडी बिलकुल नाही. हा, कुठे आली ना की तिला ना एन्जॉय करायला आवडते. एन्जॉय करायला म्हणजे आता स्विमिंग पूल रात्रीचे 12:30 वाजेपर्यंत आंघोळ करत होते आतमध्ये. आम्ही दोघे बसलेलो आणि ती आंघोळ करत होती, विश केला, झोपलो. पण खाण्याकडे लक्षच नाही. म्हणजे बाहेरचं ती येऊन जास्त काहीच खात नाही. हो, काय खाल्लंय कालपासून तू? थोडासा ते आपण घेतलेलं कोळंबी, ते एवढंच खाल्लं, ते पण तिच्या मनासारखं नव्हतं. बीच वरती गेलं का तिला मस्त सी फूड टेस्टी कुठल्या तरी हॉटेल असं, म्हणजे बाहेर जेवढं बाहेर भेटेल ना खायला तेवढं आपल्याला इथे नाही भेटणार. 100% माहिती आहे, कारण कालपासून आपण इथे जेवलोय सुद्धा. अजिबात टेस्ट लेस्ट बोलू शकताय, वेस्ट गेलेला आहे पैसा. या नाश्ता करायला. वॉटरमेलन तरी खाई कधी. सानू पण खाते आमची छोले भटुरे. आमचा या रिसोर्टचा एक्सपिरियन्स खराब आहे, त्याबद्दल आम्ही मॅनेजर सोबत बोललो. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून मेंबर पण आहे, म्हणजे इथे काम करतोय, तो पण मॅनेजर जवळ होता. फेस टू आम्ही समोर समोर बोललो. डायरेक्ट समोर समोर बोललो काय ते तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या एंड मध्ये सांगू. लाजत नाही. बरोबर ना. बरोबर आहे. आपण कधीच खरं सांगायला लाजत नाही. या कारणामुळे आपण कधी हॉटेलच्या व्हिडिओ बनवत नाही. खूप जण पहिले आपल्याला कमेंट करायचे, दादा एवढे युट्यूबर आहेत हॉटेलचे व्हिडिओ बनवताय, तुम्ही नाही बनवत का? आम्हाला खूप जण कॉन्टॅक्ट करतात का आमच्या हॉटेलचं प्रमोशन करणार का, किती पैसे घेणार. पहिला आमचा क्वेश्चन काय असतो माहिती आहे का, आम्ही तुमच्या हॉटेलचं प्रमोशन करणार आल्यावरती, पण तुम्ही जसं बोलणार आमची वाहवाही करा, हे करा, तर ते आमच्याशी जमणार नाही. जे आहे ते रिअलिटी आम्ही सांगणार असं सांगतो आम्ही. पण आपण कसं बोलतो का आम्ही आमच्या मनाचं बोलणार तसं आम्ही हे करणार. मग आपण जात नाही, मग घाबरतात ना. त्याला भीती वाटतंय. रियालिटी बोलते तर कोण येणार, कोणच नाही येणार. कसं माहितीये का, स्नेहा आणि अश्विन हे तुमचा विश्वास आहे. जेव्हा साडीबद्दल बोलतो आपण साड्याचे व्हिडिओ बनवायचेच बंद केले. हा, साड्याबद्दल जेव्हापासून तुम्ही बोलायला लागले तर आम्ही साड्यांच्या व्हिडिओ बनवायचेच बंद केल्या, तुम्ही बघितलं असणार. आणि तुमचा आमच्यावरती विश्वास आहे आणि हा विश्वासच आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे. तर आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जातोय, भले त्यांच्याकडे आम्ही पैसे घेतोय आणि चांगलं प्रमोशन करतोय, आणि जेव्हा तुम्ही तिथे जाताय आणि तुम्हाला ती जर टेस्ट नाही भेटली तर तुमच्या मनामध्ये शंका येणारच ना. अरे काय अश्विनी आणि स्नेहानी सजेस्ट केलंय, अजिबात टेस्ट नाही, काही टेस्ट लागतंय. पण बघा, ज्यांना टेस्ट माहिती आहे ना, ज्यांचा टेस्ट बड चांगला आहे ना, म्हणजे जे बोलतो ना आपण, जे जीभ असते, जीवेला चव असते ना,
त्यांना चव कशीही माहिती पडते जेवतानंतर. आणि आपले लोक कसे आहेत की आपल्याला माहिती टेस्ट काय, तर आपण ते ऍक्सेप्ट नाही करू शकत. नाही तर नाही, टेस्टी तर टेस्टी. आता आपण जसं कुठे पण जातो, लास्ट इयर पण आम्ही असंच आलेलो अलिबागला. आम्हाला त्यांचं नेचर आवडलं आणि खरंच त्यांची सर्व्हिस वगैरे जेवण वगैरे खूप छान होतं. आपण असं करतो की आपल्यामुळे जर कोणी येत असेल तर चांगली गोष्ट. इथे पण आम्ही तसाच विचार केलेला. इथे पण आम्ही असंच विचार केला. जसं आलो ना आम्हाला खूप आवडला. आणि तुम्हाला माहितीये ना व्हिडिओ जेव्हा आपण टूर देत होतो रूमची, तेव्हा आम्ही किती तुम्हाला म्हणजे एक्साइटेड होतो. आम्ही ऑलरेडी थकलो होतो आणि थकून आलो होतो म्हणून ते आम्हाला काही समजलं. म्हणजे जसं जसं टाइम होत गेलं तसं एक कमी त्याच्यामध्ये दिसायला लागले आम्हाला. कुठे पण केस पडलेली आहेत, कुठे पण कचरा पडलेला आहे, कुठे लॅम्प एकदम हे झालेला आहे, डॅमेज झालेला आहे, घाण झालेला आहे, फॅन वरती पूर्ण गंज लागलेला आहे. अरे यार एवढा मोठा रिसॉर्ट, 1400 रुपयाचा फॅन नाही ते बदलवू शकत काय यार. मेन कसं की आपण जेवढे पैसे देणार त्याच्या हिशोबाने म्हणजे हे काहीच नाहीये. म्हणजे असं जरी 5 स्टार टाईप लुक असेल पण आतमधून खूप म्हणजे ते ऍडजस्ट करायला लागेल माणसाला. असं आहे मग काय ऍडजस्ट करायचे आपण पैसे दिले तर. माझं म्हणणं आमचं कसं आहे माहिती का, एक्सपिरियन्स आम्ही शेअर करतो. असं याच्याने काय आम्हाला काही वाईट वगैरे वाटलं नाही. आम्ही आलो, एन्जॉय करतोय. रात्रीची 12 वाजेपर्यंत एन्जॉय केलाय. सानूला जसं पाहिजे तिला स्विमिंग आम्ही फक्त एक्सपिरियन्स शेअर करतोय. असं हे गरजेचं नाही का प्रत्येक एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला गुड एक्सपिरियन्सच भेटेल. कधी कधी बॅड पण एक्सपिरियन्स भेटू शकते, पण मग ते एक्सेप्ट करायला पाहिजे. एक्सेप्ट करायचं आणि पुढे चालत राहायचं बस. बरोबर. हे तुम्हाला मंत्र आम्ही सांगितलेलं आहे. जे काही लाईफ मध्ये होते ना, एक्सेप्ट करायचा, पुढे जायचा. मग तो चांगला असो नाहीतर वाईट असो. आमच्यासोबत असा एक्सपिरियन्स भेटला, आम्ही तुमच्यासोबत शेअर केला. चांगलं पोलाइटली मॅनेजरला जाऊन बोललो की आम्हाला रिफंड भेटत असेल तर आम्ही 1 दिवसासाठी जातो, दुसरे कुठेतरी स्टे करू 1 दिवसाचा. पण ते बोले रिटर्न पॉलिसीच नाहीये. मग आपण 2 नाईटचे इथे पैसे पे केले होते, तर त्याने सांगितलं 1 नाईटचे तुम्ही घ्या आणि 1 नाईटचे राहतात ते आम्हाला रिटर्न द्या, आम्ही दुसऱ्या रिसॉर्टला कुठेतरी जातो. तो बोलले सर नाही होणार, वाटलं तर तुम्हाला मी कुक चेंज म्हणजे हे करून देतोय. तर मी सरांना त्यांना म्हणजे जे मॅनेजर होता, ओ टेस्ट बद्दल तर अजिबात बोलू नका, आत्ताच जेवण करून आलोय, अर्धा सोडून आलोय. आणि आपल्या चॅनल बद्दल पण सांगितलं आमच्या कुकिंगचंच चॅनल आहे. जर असं नसतं तर आम्ही काय बोललो. हा मग तेच ना, आपल्याला कसं आहे माहितीये का, आपण जिथे पण जातो ना टेस्ट भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर ना, राहणं पण भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे, टेस्ट पण. कारण आपण जेवणार तिथे जाऊन त्या जागेवरती, मन संतुष्ट झालं पाहिजे. बरोबर ना, संतोष म्हणजे संतुष्ट. किती छान आहे. पण जेव्हा मॅनेजरला पण बोललो तेव्हा त्यांनी क्लिनिंग विनिंग करायला पाहिजे ना. अजूनपर्यंत कोणीच नाही आला. काल 2 पोरांना मी सांगितलं का असं त्यांनी व्हिडिओ मध्ये पण दाखवला का असे केस आहेत, तरी पण कोणीच अजून क्लिनिंग साठी नाही आला. म्हणजे बघा किती म्हणजे ते रिस्पॉन्सिबली समजतात. जेव्हा या रिसॉर्टच्या ओनर, मी तर विचार करतोय का या रिसॉर्टच्या ओनर पर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे ना. तुम्ही काय करू शकताय, ह्या व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर करा का जेणेकरून ही व्हिडिओ या रिसॉर्टच्या ओनर पर्यंत गेली पाहिजे. इथे फूड टेस्टी नाही, जेवण टेस्टी नाही, तर आपण जाऊन बाहेर जेवूया. पण इथूनशी एवढा अंतरावरती आहे ना, हा एकदम जंगलमध्ये आहे. कमीत कमी आपल्याला 1-1.5 तास लागेल. 1 तास तरी लागेल. 1 तास. काल झोमॅटोचा केक बघत होते मी सानूसाठी, तर 75 to 80 मिनिट्स दाखवते इथपर्यंत यायला केक. बरोबर. मग विचार करा ना किती लांब आहे. तर आता आम्ही काय करणार आहोत माहितीये का, पटापट आता ब्रेकफास्ट करून घेतो. ब्रेकफास्ट झाला ना का आंघोळ करणार आणि मग डायरेक्टली बीच वरती जाणार. तर आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. चला 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 उतरा, मार उडी. स्विमिंग पूल बघा किती मस्त पैकी आहे, थंड आहे भरपूर. रात्री 12 वाजेपर्यंत आंघोळ करत होतो. हे बघा वर बघा. ओहो, पाऊस आला पाहिजे ना, फक्त मजा वाटत, भारी वाटत. हा चला मी पण आता आंघोळ करतो. तर आता आम्ही रेडी झालोत. राहू दे ना, मग चालेल ना. हे काय अजून उचललं नाही, 2 तास झाले, 2 ते 3 तास झाले. आपण नाश्ता कधी केलाय? कावले खाऊन गेले. मॅनर्सच नाही ना लोकांना.
काय दिलंय काय उचलायचं बोलल्यावरती. तर फायनली आता आम्ही तिघे पण रेडी झालो मस्तपैकी आणि चाललो आता बीच वरती. चालू जायचा. चला ट्यूब पण आणूया. हा ट्यूब पण आणायचं आहे. आणि हा तुम्हाला एक सांगायचं आहे, जसं आम्ही काल मॅनेजरकडे कंप्लेंट करायला गेलो होतो, त्यांनी सांगितलेलं का उद्या क्लीन करून देणार. दुपारचा 1 वाजला अजूनपर्यंत कोण नाही आला. 12:30 तर वाजलेच. 12:30 पावणे 1 वाजलाय. मग 1 झालंच ना. कुठं कोणच नाहीये तिकडे. कोणच नाही. आणि पूर्ण रिसॉर्ट ना खाली आहे. फक्त रिसॉर्ट मध्ये 4 का 5 जणच आहेत ना. हो फॅमिली येते. तेच आहेत ते कालपासून तेच दिसतात. तर आता ना आम्ही काशीद बीच वरती आलोत. हा घेऊ ना ट्यूब. ओके हा तिथे आहे. सानूला ना ट्यूब घ्यायचा आहे. तिला स्विमिंग पूल मध्ये ट्यूब मध्ये बसायला आवडतं. हा कुठे बघायचा? तिकडे बघूया. इकडे बघ भरपूर आहेत. सानूला बघा हा वाला आवडला. घेऊया. चालेल हा वाला घेऊया. 220 रुपये ना. दे दादा. तर आता ना आम्ही काशीद ना काशीद बीच वरती आलो. ते बघा अरे बापरे ऊन कसलं आहे त्या साईडला. आता कसं ही वरची जागा आहे ना म्हणून ती लोक दिसत नाही, पण त्या साईडला भरपूर सारे लोक आहेत. पण एवढे गरमीमध्ये तपती उन्हाच्या वाफामध्ये पण सुद्धा लोक फिरतात. म्हणजे आश्चर्य वाटते आम्हाला. तर बाहेर जायची इच्छाच नाही होत. तर आम्ही तिघे जण इथे बसलो. सानूसाठी बघा पोहण्यासाठी सानूने हा ट्यूब घेतलाय. चल आपण फोटो बिटो काढू. सानू तिकडे. हा आणि आता जेवणाची पण ऑर्डर दिली आम्ही. तर जेवणामध्ये आम्ही सांगितलंय पापलेट फ्राय, सुरमई फ्राय आणि बांगडा करी सांगितलंय आणि मॅगी सांगितले. मन केला. हा मग त्यासोबत करी पण येईल ना. तर हे बघा ही साईज आहे पापलेटची आणि ही साईज आहे सुरमईची. सानूला प्रॉन्स सांगितलंय. कोलंबी खूप गरम आहे. थोडा टेस्ट कर. थोडस नाही ती खात. गरम आहे. आज चांगली आहे. टेस्टी आहे. सानू फ्रेश वाटला. मॅगी कोलंबी पण सांगितले. हा वाव. मॅगी खायचा काय नाही चालतं कधी कधी. हा पापलेट खाऊन बघ नच नाही. गरम किती आहे. थोडा पहिले तव्यामधनं आत्ताच काढलाय काय. गरम गरम तळून दे. पण एकदम फ्रेश आहे बघ यांचा. कालपासून जे खाला ना ते बिलकुल फ्रेश नव्हते फिश. फ्रेश आहे बघा. हा टेस्ट पण आहे ना एकदम छान. खूपच टेस्ट आहे. फ्रेश मच्छीचा हाच तर फायदा असतोय. आणि ज्या आम्ही रिसॉर्टमध्ये गेलोत ना त्या रिसॉर्टमध्ये आम्ही कंप्लीट केली का मच्छी फ्रेश नाही. तर त्याही त्यांच्या मॅनेजरनी सांगितलं का 1 आठवड्यात ना एकदा फक्त मासली आणतात ना सॅटर्डे. मग बाकी ती पूर्ण आठवड्यात ते फिरवतात तीच मासली. मग कशी काय ती फ्रेश लागणार. म्हणून ती एकदम खराब लागत होती मासली कालची. किती फ्रेश लागते बघ ना पापलेट खाऊन बघ. अरे मग कसं बनवतात उलटा. माझा हात पण उलटा झाला ना. अच्छा बांगडा थाली बघा. हे बघा बांगडा थाली आहे. बांगडा थालीमध्ये 2 भाकरी आहेत, जवला आहे, करी आहे, रस्सा आणि भात आहे आणि मस्त एक बांगडा फ्राय केलेला आहे. कारण बांगड्याचा मी दिवाना आहे. मला आवडतो बांगडा ना सानू. हो सानूला जेवला खूप आवडते. आता मॅगी खाली आणि जेवला खाणार आहे भाकरी सोबत. कसं आहे छान आहे ना. मग आपले जे असतात ना लोकल फूड खानावल बरोबर त्याच्यामध्ये टेस्टच लागते. टेस्ट असतेच. आणि बघ करी बिरी किती टेस्टी दिसते. हो मी पण जवल्यासोबत टेस्ट करतो या जेवायला. छानच. बांगडा फ्राय कसा झालाय ते बघतो एकदा. हा सानू पटापट. छान आहे मस्त आहे. करी अरे यांच्या जवळच उलटा जेवलेलं परवडतंय ना. मग काय कोलंबी फ्राय आली भाकरी सोबत खायचा. अरे अरे करी पण खूप छान. कोकणची आठवण. दादा आपल्या हॉटेलचं नाव काय आहे. सायन्स स्टॉल का. डेली ओपन असते का. डेली 8:30ला ओपन होतो मॉर्निंगला. हां 7:30 पर्यंत लास्ट. अच्छा 7:30 पर्यंत लास्ट असतो. 7:30 वाजेपर्यंत. ओके ओके ऑल डे. ओके 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 चला थँक्यू. तर खूप टेस्टी फूड आहे. हे बघा असं आवडलं ना तर मग एखाद्याला प्रमोट करायला पण बरं वाटते. बाबा तुम्ही पण तिथे जाणार जेवणार. याच्यामध्ये आपलं काय पैसे काही कमी नाही काहीच नाही.
जस्ट आम्ही इकडे फिरत आलो. आम्ही विचार केलेला कालच का जेवणार तर आता दुसऱ्या दिवशी दुसरे बाहेर. काय भारी आहे व्हिडिओ मध्ये दाखवा. हा कालू आहे तो, कालूचा भाऊ बालू. तर आम्ही असं ठरवलेला का जेवणार तर बाहेरच आणि आम्हाला टेस्ट भेटली तर हे पण शेअर करतो आम्ही तुमच्यासोबत. जर तुम्ही इकडे येताय काशी बीचला तर नक्की इथे या, जेवण टेस्टी भेटेल तुम्हाला. फायनली आम्ही रिसॉर्टला आलो. अरे अजिबात नाही सुकला. 4 वाजले. तोंडावरती टाका जाऊन. हे असं नाही बोलायचं. मी उचलायला बोलते हा. मग सानू थकली. मी पण कंटाळले बापरे. तर आता आमचा चेकआउटचा टायमिंग झालेला आहे. तर आता सानूचा बर्थडे आहे आज, तर आम्ही केकची ऑर्डर केली. तर केक वगैरे आलेला आहे, तर थोडा डेकोरेट करणार आहेत ना, हो बलून वगैरे बलून वगैरे लावतील. तर आता आम्ही चेकआउट करतोय का, कारण की आम्हाला मनच नाही लागत इकडे. हा आम्ही विचार केला तर उद्या तर जायचं सकाळी उठून, पण ते नाही असं वाटतं की जाऊया पटकन ना. सानूला पण आणि काल मॅनेजर सोबत पण बोललो. मॅनेजर म्हणत होता की तुम्हाला हे फ्री देतो, तुम्हाला डिनर फ्री देतो. अरे मॅनेजरला मी तोंडावरती बोललो वे फ्रीच्या चक्कर मध्ये आम्ही नाही होतो, आम्ही पैसे भरून खाणारी माणसं होतो. फ्रीचा काय आम्हाला तिथे टेस्टच नाही. तर कधीच खाल्लं नाही. आणि आम्ही तुम्हाला माहिती मी खरी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही आहे ना कधी कोणाच्या घरी जरी चहा जरी पिला ना तर आम्हाला असं वाटतं की कधी त्यांना रिटर्न मध्ये घरी बोलून चहा किंवा काहीतरी आपल्याकडून होईल तेवढं आपण देऊया. कारण आमचे म्हणजे आमच्या दोघांचं नेचर सेम आहे. आणि मला ना नेहमी आपण कोणाच्याही घरी गेलोय, पण तुम्ही बघितलं असेल आपण आता मशाची जत्रेला 2 वर्ष अगोदर गेलो, तर ताईंना पण आपण घरी इन्व्हाइट केलं जेवायला. एक नरेंद्र दादा राहिले, त्यांनी आपल्याला इन्व्हाइट, एक ते त्यांच्यावर बनतच नाही आम्हाला की बोलवायचंय कधी बोलवायचंय, एवढे बिझी झालो आम्ही. तर नेहमी तुम्ही बघितलं असेल की आम्ही कधीच कोणाच्या घरी सुद्धा जेवायला गेलो. आम्हाला असं इन्व्हाइट केलं. युट्यूब फॅमिली किती बोलते गणपतीला या, आम्हाला कुठे ना कुठे ना हेच असते की आपण त्यांच्या घरी जाणार, परत आपण त्यांना तुम्ही घरी जेवायला या, आपण बोलून जातो पण ते बोलत ना योग्य बनत नाही. कुठे ना कुठे ते मनाला हे होतं ना यार आपण त्यांच्या घरी जेवून आलो. म्हणून कोणाचं 1 रुपयाचं पण खायचं नसतं आपल्याला. सानूचा केक पण आलेला आहे. मस्तपैकी केक कटिंग करूया सानूकडून. आणखीन हा आता एक व्हिडिओ बघितल्यावरती खूप जण बोलतील आम्हाला पण जायचं आहे. तर बघा इथे येऊन काय तुम्ही डिसअपॉइंट होणार ही 100% आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल त्यांचे रिव्ह्यूज चेक करा निगेटिव्ह वाले सेक्शन मध्ये. मी आत्ताच चेक केला मगाशी. मी बोले बापरे डोक्यावरती हात मारला. आधी काय नाही बघितला मी, कारण मला सवय आहे ना रिव्ह्यू चेक करायची. हे लोकांना जे कस्टमर येतात ना त्यांच्याकडे लक्षच देत नाही ना. हो बरोबर. आता आम्ही तर त्यांना तोंडावरती किती वेळ बोललो पण त्यांना काहीच घेणं देणं नाहीये. तर आम्ही विचार केला आपला डोकं खराब करण्यापेक्षा सानूला आता मस्त केक कटिंग करूया, जाता तर चांगलं कुठे जेवूया. जोरात केला तिने मात्र पैसे वसूल केले ना तिने. आम्ही पण आता किती आंघोळ केली बघा, अजून पण केस ओलेत. पूर्ण दिवस पाणीमध्येच होतो. तेवढाच एक प्लस पॉईंट होता की स्विमिंग पूल आतमध्ये होतं. सानूने एन्जॉय खूप केली आणि आम्ही पण तिच्या सोबत केली. तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं रिसोर्टचं नाव काय आहे. तर आम्ही तुम्हाला रिकमेंड करणार नाही का तुम्ही इथे या म्हणून. आले तर कसं तुम्ही कारण इथे कसं आहे माहितीये का, तुम्ही जेव्हा बुकिंग करणार ना तेव्हा तुमच्याकडनं अगोदर सर्व पैसे घेणार, मग तुम्हाला रूम दाखवणार. मग नंतर तुम्ही कॅन्सल करायला जाणार तर रिटर्न पॉलिसी काहीच नाही यांच्याकडे. तर आमचा चेकआउट आता उद्याचा होता. 2 नाईट साठी आम्ही बुक केला होता, तरी पण आम्ही सोडून चाललो. कारण हे लोकांना एकदम कारण बघा जेवण पण चांगलं नाही. आता जरी आपण थांबलो रात्रीच्या जेवणासाठी आम्हाला इकडून 1.5 तास प्रवास करून म्हणजे 1 तास तरी आम्हाला रिक्षा घेऊन जायला लागेल जेवणासाठी. दुपारचं जेवण आम्ही इथून जवळ रिक्षा घेऊन आमची 1 तासाचा प्रवास केला. मग नंतर तिथे बीच वरती जाऊन जेवलो. परत आता रात्री जायला लागेल, परत यायला लागेल. तर आम्ही त्याच्यापेक्षा इकडून एकदा रिटर्न जाऊया, यायलाच नको, मध्येच कुठे जेवूया आणि घरी जाऊया. तर जेवढी पण आमची युट्यूब फॅमिली आता ही व्हिडिओ बघताय, तुम्ही जर अलिबागचा प्लॅन करताय तर ह्या रिसॉर्टला अजिबात येऊ नका, डिसअपॉइंट होणार आणि पैसा वेस्ट जाणार. हे मात्र खरं आहे 100%. विचार कर ना, ब्रेकफास्ट आपल्याला कधी दिला होता आणि उचलून गेले 4 वाजता. सडत होता तिथे ते सर्व पडून. आणि पाहिजे तसं काहीच ऑप्शन पण नाही यांची इथे जेवायला. 1-2 ऑप्शनच ते मच्छी मध्ये. काल आम्ही कोळंबीला त्याचं पूर्ण लसूण कच्चा होता. आम्ही फर्स्ट टाइम कुक मॅनेजरला कंप्लेंट केली तर बोलते का तुम्हाला बोलते लंच 2 दिवस फ्री, बोलते डिनर फ्री. अरे बापरे. मॅनेजरला बोललो मी माझ्या घरी काय काय खातोय ना, तुम्ही बरं एखादी श्रीमंताला मी लाजवीन. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची मी फिश खातोय, तर तू फ्रीचा काय मला सांगतो. तर बस फिश खाणं इम्पॉर्टंट, टेस्ट पाहिजे. टेस्ट. हा मग तेच त्यांना ते कळत नाही ना, त्यांना वाटतं की असं बोलून तुला हे देईन ते, पण टेस्ट कुठून देणार. आम्ही टेस्ट साठी इम्पॉर्टंट आहे मेन. म्हणून तर आमचा आपला मूड हे झाला. तर आता बघूया, आता सानूचा केक कट करूया आणि जाऊया घरी. आमचा प्लॅन होता का खाली हे करायचं, पण सानूला काय इकडे बेडरूम मध्येच पाहिजे. आम्ही तिकडे करत होतो ते पालना वगैरे, पण तिचा बोलते पोटात दुखते, तर तिला आतमध्ये AC मध्ये केक कट करायचा. तर डेकोरेट केलंय बघा.
आवडला का सानू तुला? छान वाटते ना मस्त. चला आता केक कटिंग करूया. आणि सानूचा हा आहे केक. सानूचा केक. सानू झाली 11 वर्षाची. हा हे काहीच नाही मिळालं आपल्याला. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सानू, हॅपी बर्थडे टू यू. सानूचा केक कटिंग झालेला आहे. कसं वाटलं तू? आपण इथं अलिबागला आता 2 दिवस आहोत कंटिन्यू. कसं कसं वाटलं वाटलं तुला? तुला? एन्जॉय केलंस खूप? एन्जॉय केलास ना? स्विमिंग पूल मध्ये किती एन्जॉय केला. घ्या. हा बघा इथे पप्पाला बोले घ्या तर म्हणजे दिवसभर होती काय स्नेहा. हा? फक्त जेवायला हो. गेलो तेव्हा सुट्टी झाली दिली. म्हणून तिने आपण पूर्ण हे- फुल एन्जॉय केला. या सर्वांनी केक खायला. जास्त खाला तरी. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. हो आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.